शीतल तेजवानीच्या घराची झाडाझडती घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला परत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आणलेलं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी शीतल तेजवानी ही आलेली आहे आणि काय नेमकं या झाडाझडतीत मिळालेलं आहे ते देखील। शीतल तेजवानी, आप क्या कुछ कहना चाहते हैं? आप पे जो आरोप लगाए गए शीतल तेजवानी, आपका क्या कहना है जो आरोप आप पे लगाए गए? आप पे जो आरोप लगाए गए उसका क्या कहना है? शीतल तेजवानी, आप क्या कहना है? आपण या ठिकाणी पाहू शकतो पोलीस या ठिकाणी घेऊन जातात। सर, नेमकं घरात काय सापडलं? झाडाझडती घेण्यात आली काय? हो, घर झडती पंचनामा करण्यात आला। सर, काय नेमकं काय त्याच्यामध्ये नेमकं आपण या ठिकाणी पाहू शकतो शीतल तेजवानीला पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या या कार्यालयात आणले गेले। सर, एक माहिती फक्त द्या, काय नंतर माझे वरिष्ठ माहिती देतील। आपण पाहतो की या ठिकाणी पोलिसांनी जी झाडाझडती घेतलेली आहे त्यामध्ये काही गॅझेट्स आणि कागदपत्र देखील जप्त करण्यात आता शीतल तेजवानीला या ठिकाणी आणलं गेलेलं आहे। शीतल तेजवानीवरती जे आरोप लावण्यात आलेले आहे त्या संदर्भात आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काही आरोपांना जे काही उत्तरं दिलेली नाही आहेत। जवळपास 1 ते 1.5 तास ही झाडाझडती सुरू होती आणि त्यानंतर आपण पाहू शकतो पुन्हा एकदा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात शीतल तेजवानीला आणलं गेलेलं आहे। कारण शीतल तेजवानीला पोलीस कोठडी ही 11 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही झाडाझडती या ठिकाणी घेण्यात आली होती। दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये देखील पोलिसांची एक टीम त्या ठिकाणी पोहोचली होती, त्या ठिकाणी सुद्धा झाडाझडती घेण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो पुन्हा एकदा शीतल तेजवानी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि पुन्हा एकदा शीतल तेजवानीचे जे काही इतर जी काही चौकशी आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी केली जाणार आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक करण्यात आली होती आणि या संपूर्ण प्रकरणाच्या संबंधात पुन्हा एकदा पुणे पोलिसांकडून चौकशी केली जाईल। कारण ही जी काही 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे त्या दरम्यान पोलिसांना या संपूर्ण जमीन गैरव्यवहार प्रकरणातली जी काही माहिती आहे ती आता गोळा करायची आहे आणि यामध्ये आणखी काही नावं समोर येतात का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।